गाईज वेलकम टू माय न्यू व्लॉग। गाईज सकाळी तुमचा भाऊ आलेला आहे गोडाऊनला आणि विषय असा चालू आहे गाईज सध्या का नेमकी आपली जी बसंती गेलेली आहे आपली सर्व्हिसिंगसाठी, तिच्यामध्ये खूप काम निघालं आहे। कमीत कमी 1,80,000 रुपयापर्यंत एवढं काम निघालेलं आहे। म्हणून आपण हप्त्याभरपासून घरीच नाही का, त्यामुळे काही कामच करत नाही सध्या। आणि आपल्या गोडाऊनला जे काही पडलेलं आहे, जसं की आता हे बघा, हे फायर एक्सटिंग्विशर आहे, आपण आता हे रिफिलिंग वगैरे करून ठेवलेले आहे। तर काही त्याचे होज पाईप वगैरे लावू आणि सर येणार आहे त्यांची दुसरी बसंती घेऊन, तर मग सरांकडे आपण हे फायर एक्सटिंग्विशर हँडओव्हर करू जवळ आपली बसंती येत नाही तेव्हा। आणि हे आपल्याकडे काही नवीन स्टॉक वगैरे आलेलं आहे, बघू शकते तुम्ही नाही गाईज। चला आता लवकरात लवकर हे फायर एक्सटिंग्विशरला होज पाईप वगैरे सगळं काही लावून घेऊ आणि त्या साईडच्या रूममध्ये ठेवून देऊ, म्हणजे जेणेकरून कसं सर येतील आणि फायर एक्सटिंग्विशर घेऊन जातील। सो गाईज फायनली आता आपण आलेले आपल्या घरी आणि आपल्याला आता थोड्याच वेळात जायचं आहे कुठं माहिती आहे गाईज, विचार पण करू नाही शकत। आपल्याला जायचं आहे लवितला मामाकडं जायचा विषय असा आहे तर नेमकी आपली आजी जी आहे ती आजारी आहे, तर मग मम्मी म्हणते चल चक्कर मारून येऊ। आणि सध्या कसं आपली बसंती आता सर्व्हिसिंगला गेली, त्याच्यामुळे आपल्याकडं वेळ आहे, कारण कामावर जायचं म्हटलं तर बसंती लागेल, कारण आपल्याला डिलेवरी खूप करायची आहे नाही का। तर काहीच मग आता आपण जाऊच थोड्याच वेळेस, कारण मम्मी पण येईल, मम्मी आली का मग आपल्याला लगेच निघायचं आहे। फायनली आपण आलेलो आहे मामाच्या इथं, आणि इथं आल्यानंतर काय बघितलं तर हे बघा काम चालू आहे इकडं नाही का, मामाच्या घराचं मध्ये फुल काम चालू आहे। असं समजा कमीत कमी 10-15 लाखाचं काम चालू आहे घराचं। ॲक्च्युली हे जुनं घर आहे, इकडे जे आहे ना बाहेर दिसते ना ही खिडकी, हे जुनं घर आहे। हे वालं जे आहे हे नवीन घर बांधते आता तिकडे एक बेडरूम आहे आणि हा पूर्ण एक हॉल बनतोय गाईज। आणि आता जिथं आलो नाही बघा, हा एक बेडरूम बनतोय ओके। त्यानंतर अजून इकडं काहीतरी आहे वाटतं, हां हे बघा गाईज, इकडं एक बेडरूम बनतोय आता, हा पण एक बेडरूम बनणार आहे। त्यानंतर दिस इज वॉशरूम पण बनतं आहे इकडं नाही, आणि हे वालं किचन बनतं आहे। बट एक कळत नाही मला, आता हा पोलमध्ये येणार आहे किचनचं, ते कसे करतील काय माहिती, मला तेच कळत नाही। हे आहे आपलं जुनं घर, त्याच्यात मम्मीन ते मस्त बाहेर काम करत आहे, उडीद निसायचं काम चालू झालेलं आहे त्यांचं इथं आलेलं आहे। आता कसं आई बापांच्या घरी आले ना, ते मी मामाच्या घरी आलो तर चला गाईस घरात जातो, बघते यांचं उडीद झालं की नाही अजून निसून, आपल्याला आपल्या घरी जायला। बघा ही आंबरी गाय, कशी गाय लहानपणी यायचं लय माझ्या करायचं इकडं। तर गाईज मम्मीला आता आपण आहे ना घरी सोडून दिलेलं आहे आणि आता आपण चाललेलो गोडाऊनला, म्हणजे मामाच्या इकडून आलो नाही का आपण, त्याच्यात तुमच्या भावाला झाली आता सर्दी, लय बेकार काम होणार आहे संध्याकाळपर्यंत नाही, म्हणजे सकाळपासूनच संकेत वाटत होता मला का सर्दी होणार आहे म्हणून। फायनली सर्दी आपल्याला झाली आहे। आता जाऊ गोडाऊनला, काही सिलेंडर आलेले आहे, सरांनी ठेवून गेलेले आहे नाही का इथं, ते सिलेंडर सगळे गोडाऊनमध्ये ठेवू, कारण त्यांनी शेजारच्या रूममध्ये ठेवलेले आहे। आणि त्यानंतर कॅम्पला जाऊ गोळी घेऊ नाही का। आता 3-4 दिवस डायरेक्ट जामट विषय होणार आहे तुमच्या भावाचं सर्दीमुळे। आता पोचलोय गाईस, सरांनी नाही बघा इकडे फायर एक्सटिंग्विशर ठेवले, म्हणजे आपलं गोडाऊन ह्या साईडला आहे
आणि फायर एक्सटिंग्विशर या साईडला ठेवले. तर आता हे सगळे फायर एक्सटिंग्विशर आपण आपल्या गोडाऊन मध्ये नेऊन ठेवू नाही का. काहीच जस्ट नाव घरी आलेलो आहे आणि आता आपण हे बघा, तुम्हाला खोटं वाटेल, हे गोळ्या आणल्या आहे 2 सर्दीच्या. सर्दीने एवढं जाम केलंय ना आता, प्रमाणाच्या वर नाही का. तिथं सिलेंडर वगैरे सगळे ठेवून दिले. त्याच्यात मामाने आपल्याला दिलेली डाळ, हे बघा उडदाची डाळ आहे, ती दिली मामाने. म्हणजे मामा नव्हत्या घरी, मामा कुठं तरी गेलेल्या कोणत्या तरी फेरीला देवाच्या नाही का. तर मामीनेच दिली. मामाचा मुलगा पण होता तिथं. सर्दीने खतरनाक जाम केलंय तुमच्या भावाला. आता गोळ्या घेतल्या तरी बरं वाटत नाही. रात्री तर हालत लय बेकार होणार आहे तुमच्या भावाची. काहीच निवांत घरात झोपेल होतं, पण काय बहिणी काही झोपून नाही देते आपल्याला. गोळ्या घेतल्या, दुपारी घेतल्या होत्या, परत एकदा घेतल्या. आता झोपायलाच चाललं होतं, तेवढेच बहीण आली म्हणे डॉक्टरची मालिश करून दे. म्हटलं झालं धान्य. हे बघा हात बघा पूर्ण तेलाचे झाले तुमच्या भावाचे. जाऊ दे गाईज, आता झोपून घेतो. आणि आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. चला गाईज, जय महाकाल. एकदा आमची ऐक केले त्रास देते. चलो बाय बाय.